नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मंडळी, फ्रीज एक अशी वस्तू आहे ज्याची गरज प्रत्येक घरात असतेच. जास्त करून गरमीच्या दिवसात याची गरज अजूनच जास्त वाढते. पाण्यासोबतच दूध, भाज्या, फळे ठेवण्यासाठी आपण फ्रीज वापरतो. बहुतेक घरात असं दिसते की लोक फ्रीजच्या वरती असलेल्या जागेचा वापर देखील वस्तू ठेवण्यासाठी करत असतात. पण फ्रीजवर अतिरिक्त सामान ठेवणे शुभ मानलं जात नाही. ज्या पद्धतीने तुम्ही घरात फ्रीज ठेवता, वास्तू दिशेचा विचार करता, तसंच पद्धतीने फ्रीजवर सामान ठेवताना देखील विचार करून वस्तू ठेवायला पाहिजे आहेत. फ्रीज तुमचे किचन व खाण्याच्या संबंधीतील एक साधन आहे. त्यामुळे या संबंधीतील हलगर्जीपणामुळे तुमचे संपूर्ण आरोग्यावर, स्वास्थ्यावर याचा विपरीत परिणाम करते. वास्तुशास्त्रज्ञ दिशेचे खूप महत्त्व आहे. घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा वास्तुशास्त्रानुसार सकारात्मक व नकारात्मक प्रभाव हा घरातील सदस्यांवर होत असतो. यासाठी प्रत्येक वस्तू संबंधित काही वास्तू नियम बनवले आहेत. घरात फ्रीज संबंधित काही नियम बनवले गेले आहेत. आजकाल फ्रीज प्रत्येक घरात उपयोगी पडणारी अशी मशीन आहे. पण अनेकदा लोक नकळत फ्रीजवर काही अशा वस्तू ठेवतात ज्यामुळे त्यांचे भविष्यात देखील धनहानीचा सामना त्यांना करावा लागतो. तर बघूयात फ्रीजचे असे वास्तुसंबंधीतील नियम. पण व्हिडिओत पुढे जाण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब नक्की करा. तसेच कमेंटमध्ये लिहा जय श्री माता लक्ष्मी. तर बघूयात कोणत्या वस्तू आहेत ज्या फ्रीजवर ठेवू नयेत. नंबर 1. बरेचदा लोकांची सवय असते ती फ्रीजवर पैसे ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार धन, सोनं आदी वस्तू कधीही फ्रीजवर ठेवू नका. यामुळे व्यापारात तुमचे नुकसान होऊ शकते. नंबर 2. फ्रीजवर औषधे ठेवल्याने त्याचा असर विपरीत असा होतो. विज्ञानसुद्धा ही बाब मान्य करते. फ्रीजमधून निघणारी गरमीचा परिणाम औषधांवर होतो. त्यामुळे औषधे ठेवू नका. तसेच औषधं फ्रीजवर ठेवू नका, नाहीतर त्याचा असर कमी होऊन जाईल. व वास्तुशास्त्र सोडून सुद्धा मेडिकल सायन्स फ्रीजवर औषधं ठेवणे योग्य मानत नाही. कारण जिथे तापमान अधिक असते त्यामुळे औषधांची सेल्फ लाईफ कमी होते. नंबर 3. फ्रीजवर कधीही खाण्याच्या वस्तू जसे की ब्रेड, डाळी, चपाती आदी ठेवू नका. कारण तापमान तिथे गरम असते, जे तुमचे अन्न खराब करू शकते. वास्तुनुसार इलेक्ट्रॉनिक मॅग्नेटिक रेडिएशन असते, जी नकारात्मक ऊर्जा उत्पन्न करते. त्यामुळे या पद्धतीने फ्रीजवर खाण्याच्या वस्तू ठेवलं तर यामध्ये नकारात्मकता कुठे ना कुठे तुमच्या जेवणामध्ये देखील येते. नंबर 4. काही लोक घर सुंदर दिसण्यासाठी छोटं फिश ॲक्वेरियम आणतात व ते फ्रीजवर ठेवतात. पण हे वास्तूनुसार योग्य नाही आहे. असं करू नये. जेव्हा तुम्ही ॲक्वेरियम फ्रीजवर ठेवता तेव्हा माशांच्या जीवनाची संभावना खूप कमी असते. फ्रीजवर ठेवल्याने तुमच्या ॲक्वेरियममध्येही लवकरात लवकर मासे मरू लागतात व यामुळे त्यांचे स्थान लगेचच बदलणं हे तुमच्यासाठी गरजेचं आहे. नंबर 5. बरेचदा अनेक घरामध्ये फ्रीज लिव्हिंग एरियामध्ये ठेवला जातो व त्यामुळे तेथील लोक फ्रीजवर मुलांचे मेडल, ट्रॉफी ठेवतात. पण असे करणं शुभ मानलं जात नाही. जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा त्या वस्तूंमध्ये कुठे ना कुठेतरी निगेटिव्ह ऊर्जा प्रवेश करते, ज्यामुळे मुलांचे पुढे जाण्यासाठी प्रगती होण्यात अडथळे निर्माण होतात. त्यांच्यासाठी अनेक अडचणी देखील तयार होऊ लागतात. तसेच त्यामुळे पुढे जाऊन त्यांच्या ट्रॉफीत देखील वाढ होणार नाही. त्यामुळे मुलांचे ट्रॉफी, मेडल अशा वस्तू, शैक्षणिक वस्तू फ्रीजवर ठेवू नका. नंबर 6. बरेचदा लोक सजावटीच्या उद्देशाने फ्रीजवर प्लांट ठेवतात. कधीकधी आपण घरामध्ये इंडोर प्लांट जसं की मनी प्लांट, स्नेक प्लांट आदी आपल्या घरामध्ये लावतो व ते कधीकधी फ्रीजवर ठेवून देतो. पण अशा वेळी समजा फ्रीजच्या उष्णतेने रोपाला हानी होईल किंवा होणार नाही, पण यामुळे तुम्हाला कोणताही लाभ मिळणार नाही. खास करून बांसचे रोप विशेष रूपाने फ्रीजवर ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार बांसचे रोप कधीही फ्रीजवर ठेवू नये. फेंगशुईमध्ये मेटलच्या जवळपास बांबू ठेवू नये, कारण हे एकमेकांना डॅमेज करतात व त्यामुळे त्यांच्या ऊर्जेचा काहीही लाभ मिळत नाही. नंबर 7. फ्रीज हा नेहमी भिंतीपासून कमीत कमी 1 फूट दूर ठेवावा. घरात सुख शांती राहण्यासाठी फ्रीज नेहमी पश्चिम दिशेला ठेवा. तसेच दक्षिण-पश्चिम दिशा देखील शुभ मानली जाते. नंबर 8. जुनी बिलं व न लागणारे जुने कागदपत्र. बरेच लोक लाईट बिल, जुने कागदपत्र, फाईल फ्रीजवर ठेवतात.
असं केल्याने अव्यवस्था वाढते. वास्तुशास्त्रानुसार बेकार व बंद पडलेल्या वस्तू घराची ऊर्जा थांबवण्याचे काम करतात. नंबर 9. जर फ्रीजवर कोणतेही तुटलेले कप, काच ठेवले तर ते लगेचच हटवा, कारण तुटलेल्या वस्तू नकारात्मक व आर्थिक समस्यांचे देखील प्रतीक मानलं जातात. नंबर 10. फ्रीजवर कधीही जुने घाणेरडे कपडे, पोछा, झाडू ठेवू नका, कारण फ्रीजचा संबंध हा जेवणाशी आहे व अन्न हे देवी अन्नपूर्णेचे स्वरूप मानलं जातं. अशात त्यांच्या जवळपास साफसफाई व पवित्रता शुभ मानली जाते. नंबर 11. खूप भारी सामान जसं की मोठे डबे, लोखंडी भारी वस्तू, अशा वस्तू फ्रीजवर ठेवू नका. यामुळे फ्रीजची हवा निघण्यास अडचण होते, तर घरात अनावश्यक बोज व अव्यवस्थेचे वातावरण देखील निर्माण होते. नंबर 12. बरीच लोक जागेच्या कमतरतेमुळे देवाचे फोटो, मूर्ती फ्रीजवर ठेवतात. असं उचित मानलं जात नाही. पूजेचे स्थान नेहमी हे स्वच्छ, शांत व सन्मानजनकच असायला हवं आहे. तर मंडळी, नकळत आपण फ्रीजवर अशा काही वस्तू ठेवतो ज्या वास्तुशास्त्रानुसार टाळाव्यात असं मानलं जातं. अशा समजुतीमुळे घरातील सकारात्मक ऊर्जा, आर्थिक स्थिती आणि सुखसमृद्धीवर याचा परिणाम होऊ शकतो, असा अनेकांचा विश्वास, दावा देखील आहे. म्हणून आजच एकदा तुमच्या फ्रीजवर कोणत्या वस्तू ठेवलेल्या आहेत हे नक्की तपासा आणि गरज नसल्यास त्या हटवून टाका. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना हा शेअर नक्की करा. तसेच धार्मिक, वास्तू व घरगुती उपाय अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन अशाच उपयुक्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. नमस्कार.